नमस्कार मंडळी. चला तर आपण भीतीवरती आज विजय प्राप्त करूया. एका गावामध्ये एक मुलगा आणि वडील राहत होते आणि त्यांनी वडिलांना प्रश्न विचारला की मला खूप काही जगामध्ये मोठं काहीतरी कार्य करायचं, परंतु मला खूप अशी भीती वाटते, तर मी काय करू. एके दिवशी वडील त्याच्या नदीच्या तीरावरती घेऊन गेले आणि त्याला प्रश्न विचारला, आता तुला या नदीच्या दुसऱ्या तीरावरती जायचं आहे, तर तू काय करशील. तर तो म्हणाला, मी पोहायला शिकेन. मग परत त्यांनी प्रश्न विचारला, मग वाट आता भीती जाण्याची का बघतो आहे, कारण पाण्यात उतरल्याशिवाय तुझी भीती जाणार नाही आणि भीती गेल्याशिवाय तू पोहायला शिकणार नाही. हे कधी होईल, जर तू आधी पाण्यामध्ये उतरले तरच नंतर भीती जाईल. मग या ठिकाणी अगोदर भीती जाण्याची वाट पाहू नये. आपण सुरुवात केल्यानंतरच भीती जाते, यातून आपल्याला हे शिकावयास मिळतं. मित्रांनो, हे भीती हा काय प्रकार असतो. भीती आपल्या मानसिक दृष्ट्या आपण एक तयार केलेला एक अंदाज, एक धोका असतो. ज्या वेळेस आपण एखादी सुरुवात करायची असेल तर ती आपल्याला सतत मागे खेचते. अशी कोणती गोष्ट असते, तर ती असते की मी आता अपयशी झालो तर लोक माझ्यावर बघून हसतील, माझा लॉस झाला तर, आणि मला लोक असंच ठरवतील. अशा प्रकारचे आपल्या विचार आपल्याला मागे ओढतात. हे लक्षात ठेवा. आपल्याला जर ह्याच्यावरती विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला काही विशिष्ट गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ते प्रथमतः काय असेल, तर स्वतःला आपण विचारायचंय की मला कशाची भीती आहे. हे पहिल्यांदा तुम्ही स्वतःला विचारून ठरवायचं की मला अपयश येईल म्हणून भीती आहे, लोक हसतील म्हणून भीती आहे, मला तोटा होईल म्हणून भीती आहे, की मला त्रास झाल्यानंतर उपाय नाही ते भीती आहे. ते एकदा का तुम्ही ठरवलं की नंतर आपणाला त्याच्यावरती छोटे आपल्याला त्याचे भाग करावे लागतील. समजा आपल्याला उंच डोंगरावर चढायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक पाऊल टाकावं लागेल, पहिल्यांदा दुसरं, नंतर तिसरं. एका विशिष्ट पाऊल वाटेने आपल्याला पुढं जाता येईल. असं जर आपण पुढं गेलो तर आपण डोंगरावर पोहोचू. नंतर ज्या वेळेस आपण कोणती कृतीचा प्लॅन केला, आराखडा तयार केला, तर त्यावेळी आपल्याला ॲक्शन, कृती त्वरित करावी लागेल. म्हणजे आपण आता ठरवलं की आपल्याला तो व्यवसाय करायचा आहे. सुरुवातीला आपण त्याचा आराखडा करतो, त्याचा बॅलन्स तयार करतो, प्रॉफिट लॉसचा, आणि त्यानंतर आपण सुरुवात करतो. जर आपण ॲक्शन घेतली तर आपल्याला समजेल आपण कुठं चुकलोय, त्यातून आपण पुढं जाईल. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण सुरुवात करायची त्या वेळेस आपल्याला दोन मनं तयार होतात. एक तर ते सुरू करायची भीती वाटते, आणि दुसरं म्हणजे आहे त्यातच बरं वाटतं. मग तुमच्याकडं दोनच पर्याय असतात.
एक म्हणजे त्या भीतीला समोर जायचं आणि दुसरं म्हणजे भीतीपासून पळ काढायचं. तर लक्षात ठेवा, पहिला पर्याय, आपल्याला जर भीती घालवायची असेल तर आपल्याला त्या भीतीवरती समोर जाऊन त्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आत्ताच स्वतःला एक प्रश्न विचारा की आज आयुष्यामध्ये अशी एक कोणती गोष्ट आहे की मला सुरुवात करायची पण भीती वाटते. ह्या स्टेपप्रमाणे जाऊन तुम्ही आजच त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. मनाला ठामपणे सांगा, मला त्याची भीती आहे, परंतु ती भीती माझ्या स्वप्नापेक्षा मोठी नाही. त्यामुळे सुरुवात आजच करा. मित्रांनो, विचार आवडला तर व्हिडिओला लाईक करा, फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा. तब तक धन्यवाद.